नमस्कार मित्रांनो, मी निखिल काटे. लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय. सांगोला तालुका नगरपालिका निवडणूक रणधुमाळी 2025 ही अगदी काठावरती येऊन थांबली आहे. यामध्ये सांगोला तालुक्यातील राजकीय वर्तुळामध्ये कशा पद्धतीने घडामोडी चालू आहेत, त्याचबरोबर या रिंगणामध्ये उतरलेले जे उमेदवार आहेत कशा पद्धतीने प्रभागामध्ये त्यांची भूमिका मांडताना आपल्याला बघायला मिळत आहेत, ह्या सर्व गोष्टीचा आराखडा आपण घेण्यासाठी आज प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवार शोभा संजय देशमुख यांच्याशी खरं तर आपण राजकीय कट्ट्यावरती चर्चा करणार आहे की त्यांनी नगरपालिका निवडणुकीमध्ये उतरण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे. प्रथमतः मॅडम तुमचा परिचय द्या. मी शोभा संजय देशमुख, प्रभाग क्रमांक 8मधून शिवसेनेतून शहाजीबापू पाटलांनी मला उमेदवारी दिली आहे आणि पहिल्यांदा मी त्यांचेच आभार मानत आहे. बरं, आता ह्याच्यामध्ये तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे, तर तुम्ही प्रामुख्याने या भागामध्ये या प्रभागामध्ये कशा पद्धतीने विकास कामं करणार आहे आणि त्यांना न्याय मिळवून देणार आहे. महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी या निवडणुकीत उभे आहे. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिलाच पुढे येऊ शकतात. महिलांना, युवतींना आणि युवकांना छोट्या मोठे रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी या सभागृहात आवाज उठवणार आहे. यासाठी मी निवडणूक लढवित आहे आणि लढवून मीच जिंकून येणार आहे असा मी आज विश्वास व्यक्त करते. तर या ठिकाणी मॅडमने जो विश्वास व्यक्त केलेला आहे तर त्या काही शब्दामध्ये व्यक्त केलेला आहे. आणि आपल्यासोबत त्यांचे मिस्टर जे की सगळ्या तालुक्याला माहीत आहेत, ते म्हणजे देशमुख सर, ते देखील आज आपल्या राजकीय कट्ट्यावरती उपस्थित आहेत. आणि सरांना आपण खरं तर विचारू की त्यांनी प्रभागामध्ये त्यांचं जे काही नियोजन आहे ते परफेक्ट असतं आणि ते कसं नियोजन केलेलं आहे. सर, खरं तर तुम्ही तुमचं जे काही नियोजन केलं ते कशा पद्धतीने केले, तुमचा अजेंडा कशा पद्धतीने राबवणार, या गोष्टीचा प्रथमतः खुलासा करावा. या निवडणुकीमध्ये माझ्या अजेंड्याचा महत्त्वाचा विषय सांगतो तुम्हाला. जो अजेंडा सेट केला त्यामध्ये पहिली गोष्ट मी अशी केली की सर्वसाधारण पुरुषाची जागा असताना मी त्या ठिकाणी माझ्या मंडळीला ती जागा त्या ठिकाणी तिचा फॉर्म भरून बापूंना मी सांगितलं आणि तिला AB फॉर्म देण्याची व्यवस्था केली आणि तिला निवडणुकीमध्ये उभा करण्याचा मी निर्णय घेतला. त्याचं मूळ कारण असं आहे की या समाजामध्ये पुरुषांच्या बाबतीत फार अडचणी नसत आहेत, पण महिलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. काही महिला म्हणजे अनेक प्रश्न आहेत महिलांच्या समोर. तो मग कुटुंबातले प्रश्न असतील, सार्वजनिक प्रश्न असतील, आणि या सगळ्या प्रश्नांना कोणतरी न्याय देण्यासाठी एक आपल्या हक्काची महिला या प्रभागामध्ये महिलांना एक उपस्थित व्हावी किंवा असावी, हा उद्देश मी डोळ्यासमोर ठेवून माझी स्वतःची उमेदवारी मी माझ्या मिसेसला दिलेली आहे. पण आता तुमचा जो काही अजेंडा असणार आहे विकासाचा, कारण बघितलं तर जी पाठिंबाच्या निवडणुका होत्या त्यामध्ये युवक वर्ग कुठेतरी आपल्याला कमी बघायला मिळत होता आणि ह्या निवडणुकीमध्ये युवक वर्ग आपल्याला जास्त आहे. तर युवकांसाठी सुद्धा तुम्ही दूरदृष्टी ठेवून कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे किंवा उद्योगाच्या दृष्टीने त्यांच्यासाठी कशा पद्धती प्लॅनिंग केले. आता त्यामध्ये पाठिंबाच्या 2016ची निवडणूक जर डोळ्यासमोर घेतली तर राणीताई मानेनी ही लोकनियुक्त नगराध्यक्ष झाल्या, पण सभागृहामध्ये 8 सदस्य आमच्या बाजूचे निवडून आले होते, विरोधातले 12 सदस्य निवडून आले होते. आणि उपसूचना हा एकच विषय सलग 5 वर्षे सभागृहामध्ये चालला आणि जवळजवळ घेतलेल्या ठरावावरती उपसूचना येऊन तो ठराव रद्द करण्यात येत होता. आणि माझ्या माहितीप्रमाणे सभागृहातले 2000 पेक्षा जास्त उपसूचना घेऊन विकास कामाचे ठराव रद्द करण्यात आले होते. त्यामुळे विकास काम त्यावेळेला करताच आलं नाही, जाणून बुजून आडकाठी घालण्यात आली होती. पण नंतर मात्र कार्यकाल संपला, प्रशासक आलं, प्रशासक आल्यानंतर बापू आमदार होते आणि बापूने आकडेवारीनुसार आपण या शहरामधल्या जनतेला सांगतोय त्याची पुस्तिका 2 दिवसात येते. प्रत्येकाच्या घरापर्यंत आपण त्याची पुस्तिका देतोय. 200 कोटी या या शहरासाठी बापूने आमदार झाल्यानंतर 200 कोटी रुपये या शहरासाठी बापूने आणलेले आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळी विकासाची कामं केलेली आहेत. बरं, आता ह्याच्यामध्ये एका बाजूला तुम्ही सांगितले बापूंनी विकासाची कामं केली आहेत, पण पालकमंत्र्यांनी परवा एक स्टेटमेंट दिले की एका वाहिनीसमोर, माध्यमांसमोर, की बापूंनी जो विकास केला तो कागदोपत्रीच फक्त केलेला आहे. मग ह्याच्यावरती शहरामध्ये कामं झालीत का, काय मत आहे तुमच्या ह्याच्यावर. आता त्यामध्ये कसं आहे की त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सर्वात देखणं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळ्याचं काम झालेलं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे एक्सप्रेस वेवरून जाणारी सर्व जनता या महाराष्ट्रातील आणि गोव्यापर्यंतची ते बाबासाहेबांचं पुतळ्याचं काम बघते. माझ्या माहितीप्रमाणे अगदी सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एवढं देखणं काम कुठं दिसत नाही. त्याचबरोबर मुस्लिम समाजाचा अगदी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा प्रश्न होता, ईदगाह मैदानाचा प्रश्न बापूंनी सोडला. 5.5 कोटी रुपये त्या ईदगाह मैदानावरती बापूंनी खर्च केलेले. दुसरं असं की क वर्ग नगरपालिका आहे
आणि क वर्ग नगरपालिकेमध्ये उत्पन्न अतिशय कमी आहे, लोकसंख्या कमी असते, म्हणून ती क वर्ग नगरपालिका असते. पण क वर्ग नगरपालिकेमध्ये माननीय शिंदे साहेबांच्या सहकार्यानं बापूंनी भुयारी गटार योजना या सांगोला शहरासाठी आणली आणि त्या भुयारी गटार योजनेचं काम सुरू झाल्यामुळे या सांगोल्यामधले सगळे रस्ते तुटले. रस्ते तोडल्याशिवाय भुयारी गटार करता येणार नाही. पण आता एका बाजूला बघितलं गेलं तर आपल्याला वस्तुस्थिती अशी आहे की सांगोला शहरामध्ये बापू गट जो आहे एका बाजूला आणि भारतीय जनता पार्टी, कारण महाराष्ट्र राज्यात जर आपण बघितलं तर राज्यात युती जी आहे ते भाजप आणि शिवसेना अशा पद्धतीचे, परंतु सांगोल्याचं समीकरण वेगळं सध्या बघायला मिळतंय. त्यामुळे भाजप बापूंच्या विरोधात आहे आणि शेतकरी कामगार पक्ष असेल, दीपक गट असेल, मग हा हे सर्व नेते दिग्गज एका बाजूला आहेत आणि बापू सुद्धा एका बाजूला पडलेले आहेत. तर ह्या गोष्टीमध्ये कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलेलं आहे, ह्या गोष्टीत कसं बघताय? आता या बाबीमध्ये सांगतो तुम्हाला की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार असल्यामुळे साहजिकच आम्हाला असं वाटत होतं. मी स्वतः अजेंडा काढला. गेल्या 1.5 महिन्यापूर्वी नगरपालिकेच्या नियोजनाची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षांना आम्ही सन्मानानं बोलवलं. ऑफिससमोर बैठक झाली आणि या निवडणुकीला आपण एकत्रितपणे सामोरं जायचं असा आमचा सुरुवातीपासूनचा मनोदय होता. बापूंच्या डोक्यात तर ही सुट्ट काय होईल असं वाटतच नव्हतं. पण अचानकपणे बापूने परवा सांगितल्याप्रमाणे ही अचानकपणे अभद्र युती झाली आणि बापूला एकटं फेकलं गेलं आणि त्या एकटं जरी फेकलं असलं तरी बापूंच्या मागं असणारे जे बापूचं सैनिक आहे, जे स्वाभिमानी सैनिक ज्याला म्हणतो आपण, ते स्वाभिमानी सैनिकाच्या जीवावर गेली 40 वर्ष झालं बापू या तालुक्याचं राजकारण करतायत आणि गेल्या वेळेला देखील हीच परिस्थिती होती. गेल्या वेळेला देखील या शहरामधला जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी आमच्याबरोबर होती, पण भारतीय जनता पार्टीमधले आत्ताचे जिल्हाध्यक्ष किंवा सन्माननीय बाळासाहेब एरंडे किंवा आत्ताचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती आबा बनकर हे तिन्ही नेते हे समोरच्या पक्षामध्ये होते आणि दुसरी बाजू अशी महत्त्वाची आहे की शेतकरी कामगार पक्षामध्ये त्यावेळेला आबासाहेबांचा प्रचंड दबदबा होता. आबासाहेब त्या शेतकरी कामगार पक्ष चालवत होते. झपके सर त्यांच्याबरोबर होते आणि विरोधात बापू एकाकीच लढत होते. बापूंना एकाकी लढायची सवय आहे. बापूंनी ही चळवळ लोकशाहीसाठी जिवंत ठेवण्यासाठी बापूंची ही चळवळ सुरू राहणार आणि त्यामध्ये काही खंड पडणार नाही. पण एका बाजूला जर बघितलं तर शेतकरी कामगार पक्ष जो आहे तो खरं तर सांगोल्यामध्ये म्हणण्यापेक्षा पूर्ण भारत देशामध्ये ह्या शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा स्वर्गीय आबासाहेबांचं जे गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड अशा पद्धतीचे आबासाहेब पोचलेले आहेत. परंतु शेतकरी कामगार पक्ष सुद्धा या वेळेला भाजपच्या दबावाखाली येऊन तिकडे दावणीला बांधला अशी सुद्धा जनमानसामध्ये एक प्रतिमा आहे. मग ह्यामध्ये भाजपचा बापूंवर काय प्रेशर येऊ शकतो निवडणुकीमध्ये किंवा त्यामुळे अडचण तुम्हाला काय येऊ शकते, काय वाटते? शहाजी बापू एक महाराष्ट्रामधलं असं वादळी नेतृत्व आहे की ते जगात कोणाचा दबाव शहाजी बापूंनी कधी घेतलाच नाही, ते घेणारही नाहीत. त्यांच्याबरोबर जनता हेच त्यांचं साधन आहे. आणि मग काय आहे की यामध्ये एकच परिस्थिती तुम्हाला अजून आवर्जून सांगतो की या निवडणुकीमध्ये जनशक्ती विरुद्ध धनशक्ती ही निवडणूक आहे. बापू जनशक्तीचा नेता आहे आणि समोरची पार्टी धनशक्तीचे नेते आहेत. आमच्याकडच्या उमेदवारांचा सगळ्यांचा जर सर्वे केला तर तुमच्या लक्षात येईल की 1 गुंठा देखील जमीन नसणारे इंदिरा आवाजच्या घरामध्ये राहणारे उमेदवार शहाजी बापूंनी या शहरामध्ये दिलेले आहेत. बापूंच्याकडे नेते बनवायची फॅक्टरी आहे. मग आता ह्यामध्ये बघितलं तर एका बाजूला बापूंच्या गटामध्ये जे काय पॅनल तुम्ही उभा केलेला आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही विजयाचा गुलाल मिळवण्यासाठी कशा पद्धतीने तुमची आखणी केलेली किंवा बापूंनी कशा पद्धतीने नियोजन केले? नाही, विजयाचा गुलाल निश्चितपणे घेणारच आहे आम्ही. कारण का तर या तालुक्यातली जनता, या जनतेला ती युती मान्य झालेली नाही. कारण आबासाहेबांचे एवढे मोठे विचार या तालुक्यामधल्या शेतकरी कामगार पक्षाच्या आताच्या काही नेते मंडळींनी, सगळ्यांनी मी म्हणणार नाही, पण काही नेते मंडळींनी ते डोक्याला गुंडाळले आणि त्याचा परिणाम जनतेमध्ये फार मोठी नाराजी निर्माण झालेली आहे. आता त्या नाराजीचं कालचं एक उदाहरण जर बघितलं तर आपल्या तहसील कार्यालयासमोर अर्ज परत घेताना बाहेर आल्यानंतर काही लोक ढसाढसा रडत होते की आमच्या वाट्याला हे काय आलं. गेली 50 वर्ष, गेली 60 वर्ष आम्ही इथं कोणाला येऊ दिलं नाही, विरोधकांना तिथं फिरकू दिलं नाही, त्याचं हे बक्षीस आम्ही सोसतोय, अशा पद्धतीचं धाय मोकलून लोक रडत होते. एका बाजूला जर बघितलं तर तुम्ही सांगितले की धाय मोकलून त्या ठिकाणी लोक रडत होते. त्याच ठिकाणी जर बघितलं तहसीलच्या आवारामध्येच त्यांचा जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होता की जे की मारुती आबा बनकर, त्यांना विचारले की माध्यमांनी तुम्ही व्हिजन कशा पद्धतीने पुढे ठेवणार आहे, तर त्यांनी त्या ठिकाणी बोलताना सांगितले की माझी फक्त 5 वर्ष राहिलेत. मग असा जो काही दूरदृष्टी नसलेला नेता या नगराध्यक्ष पदाच्या
उमेदवारी त्यांना देण्यात आलेली आहे. मग त्यांचा विजय किंवा जय, विजय, पराजय ज्या गोष्टी होणार आहेत, ते कशा पद्धतीनं तुम्ही नियोजित केले त्या किंवा त्यांना पाडण्यासाठी काय रणनीती तुम्ही करणार आहे? नाही, त्यांना पाडण्याचं शहाजी बापू, आनंदभाऊ माने किंवा माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता आम्ही त्यांना पाडणार नाही. पाडणार आहे ती त्यांना जनता पाडणार आहे. जनतेच्या जीवावरची ही लढाई आहे. ह्या लढाईमध्ये जनता उतरलेली आहे. जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आणि तुम्ही बघा सांगोल्यामध्ये सहजपणे फिरून किंवा लोकांचा कानोसा घेतल्यावर लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. मारुती आबा अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे. आबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलेलं आहे. पण आज ती परिस्थिती आबांच्याकडं जे आता वय परतवे, आबाच्याकडे ज्या काही ॲम्बिशन, आबाने नगराध्यक्षपद सन्मानानं भूषवलेले आबा आहेत. पण आज ती परिस्थिती उरली नाही. आज त्यांना बळजबरीनं त्या ठिकाणी उमेदवार केलेला आहे आणि त्यामुळं ही परिस्थिती अशी बळजबरी सांगितली तुम्ही की त्यांच्यावर केली. मग ही नेमकी बळजबरी कुणी केली? आता त्यांना उमेदवारी भारतीय जनता पार्टीनं दिलेली आहे. साहजिकच आता बळजबरी कोण करणार आहे? भारतीय जनता पार्टीनं त्यांना उभा केलं. आता साधं आणि सोपं गणित आहे की आबाने अर्ज भरला शेतकरी कामगार पक्षानं. त्यांच्या पक्षानं त्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. त्यांच्या मित्र सगळीकडेच आहेत माझे. त्यांच्या पक्षानं त्यांचं स्वागत केलं होतं. पण एवढे वर्ष आबासाहेबांच्या बरोबर काम केलं. आबासाहेबांच्या किचन कॅबिनेटमध्ये ते होते आणि आज ते भाजपमध्ये जाऊन उभा राहिले. हे लोकांना रुजलं नाही. लोकांना ते रुजलं नाही. आबांच्याबद्दल लोकांना दुमत नाही. लोकांचं एकच दुमत आहे की आबासाहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ज्याने काम केलं ते आबासाहेबांचे विचार सोडून थेट भाजपमध्ये गेले. ही गोष्ट लोकांना खटकलेली आहे. ती कोणाला खटकलेली आहे? तर शेतकरी कामगार पक्षातल्या लोकांना ही गोष्ट फार खटकलेली आहे. आमची लढाई त्यांच्या विरोधात आहे. आमची लढाई सुरूच आहे. ह्या गोष्टीमुळे तुमचा फायदा होऊ शकतो असं वाटतं निवडणुकीत? 100% जनतेनंच आनंदभाऊ मानेसारख्या एका उमद्या नेतृत्वाला, प्रचंड व्हिजन असणाऱ्या नेतृत्वाला डोक्यावर घेतलेला आहे. त्यांच्या मंडळीला ज्यावेळेला गेल्या वेळेला शहाजी बापूंनी उमेदवारी दिली होती, सर्वसाधारण महिले जागेवरती सन्मानानं ओबीसीची महिलेला त्यांनी दिली होती. बापू जात पात मानत नाहीत आणि त्यामुळं तिला उमेदवारी दिली. त्यावेळेला ती 3000 मताच्या फरकाने निवडून आली होती. आणि आता आनंद माने सारखा एक नेता तो स्वतःच उमेदवार झालेला आहे ओबीसी पुरुष पडल्यामुळं आणि दर्जेदार अशा पद्धतीनं लोक त्यांना मतं देतील. अतिशय वेगळं आगळं काम त्या माणसाकडे आहे. आणि जर तुमच्याकडे वेळ थोडा शिल्लक असेल तर त्या माणसाबद्दल पण मी 1 मिनिट बोलतो. नाही, आता ह्या निवडणुकीमध्ये खरं जर बघितलं तर जे व्हिजन आहे तुमचं, व्हिजन म्हणजे निवडणुकीतलं प्रामुख्यानं जे शेवटचा प्रश्न तुमच्या साईड राहील की व्हिजन जे ठरवलेलं आहे, तुम्ही नेमकं व्हिजन काय ठरवलं आहे? एक आहे या सांगोल्यामध्ये जेवढी विकासाची कामं करायला पाहिजे होती तेवढी विकासाची कामं टप्प्यावरती बऱ्यापैकी 80% पूर्ण झालेली आहेत. भुयारी गटारच्या कामामुळं रस्ते तुटलेले आहेत. विरोधकांचं म्हणणं की रस्ते नाहीत, मग आमदार तेच आहेत. गेली वर्षभर झालं. वर्षभरामध्ये सगळे रस्ते करून घेता आले असते त्यांना आणि त्यांनी करून घ्यावेत. आमचं काही दोमत नाही. आता आम्ही सत्तेत नाही, पण आमच्या सत्तेच्या काळामध्ये आम्ही भुयार गटार योजना आणलेली आहे. रस्ते तुटलेले आहेत. पण हे रस्ते करण्यासाठी नगर विकास खातं आमच्याकडे आहे. आनंदभाऊ नगराध्यक्ष झाल्यानंतर या सांगोल्यासाठी लागणारं रस्त्यासाठीचं 250 ते 300 कोटीचा प्रस्ताव आमच्याकडे तयार आहे. आणि ते एकदा रस्ते झाले, भुयारी गटार हा विषय संपला आणि रस्ते झाले की सांगोल्यामध्ये दुसरं विकासाचं काम करायचं उरणार आहे काय? कारण डास होणार नाहीत. कुठलंच कचऱ्याला घंटागाडी असेल. रस्ते एकदा चकचकीत झाले का शहरामधली 100% स्वच्छता, दर्जेदार अशा पद्धतीनं शहराचं आरोग्य हे अतिशय चांगलं राहील. तर आपल्यासोबत संजय देशमुख सर हे होते आणि त्यांनी सांगोला तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्या कशा पद्धतीने झाल्या यासुद्धा गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. याचबरोबर ज्या उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा महिलांच्या सक्षमीकरणासाठी असेल, याचबरोबर प्रभागातील असणाऱ्या अडीअडचणी कशा पद्धतीने सोडवता येतील आणि एक चांगलं काम या भागामध्ये कशा पद्धतीने करता येईल. आणि सरांनी सुद्धा सांगितलं की एक व्हिजनरी जी काम असणार आहे तर ते कशा पद्धतीनं असणार आहे, या सर्व गोष्टीचा खुलासा खरं तर या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद.